गाई गुरं कापून खाणारे जेव्हा गोकुळच्या मलईवर ताव मारायला उतरलेत ना, तेव्हा आमच्यासारखे डझनभर लोक जे महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी बोंबलत आहेत त्यांना गुजरात्यांचे दलाल ठरवलं गेलं तर त्यात नवल ते काय? आहोत आम्ही दलाल आणि ही दलाली करतोय ती महाराष्ट्राची अस्मिता टिकावी म्हणून करतोय. सहकारातून स्वाकार करणाऱ्या गबरूंना रोखायचंय म्हणून करतोय. महाराष्ट्रातल्या खऱ्याखुऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांचं भलं व्हावं म्हणून करतोय ही दलाली. पण आता आमचं म्हणून घेणाऱ्या सरकारलाही सामान्य जनतेचा हा आक्रोश दिसत नसेल आणि निव्वळ सोयीचं राजकारण करायचंय म्हणून त्या मियाच्या मांडीला मांडी लावून बसणं अपरिहार्य असेल त्यांच्यासाठी तर उद्यापासून ही दलाली बंद. व्हिडिओचं शीर्षक वाचलंच असेल तुम्ही. हे सरकार, हे प्रशासन मिया मुश्रीफांना घाबरतंय की काय? थेट गालिंग लोटांगणच केलंय त्यांनी. अहो, ज्या हसन मुश्रीफांच्या शेकडो अशा संस्था ज्यांना बोगस किंवा बेनामी नाही म्हणता येणार पण त्या निव्वळ आकडा वाढवण्यासाठीच कागदावर निर्माण केल्या गेल्या आहेत, त्याबद्दल अनेकांनी रान उठवलंय. गोकुळबद्दल म्हणतोय मी. कोल्हापुरात तर स्थानिक वर्तमानपत्रांच्या रकानीच्या रकाने भरून सगळं येतंय. तर महायुतीतले चंदगडचे जे आमदार आहेत शिवाजी पाटील, जे या मिया मुश्रीफांच्या भ्रष्टाचाराविरोधात उभे ठाकलेले असताना चंद्रदीप नरकेंसारखे आमदारही या मोहिमेत सामील होणार की अशी चर्चा सुरू झालेली असताना, कारण राष्ट्रवादीचे ज्येष्ठ मंत्री, ज्येष्ठ नेते म्हणवले जाणारे हे श्री हसन मियालाल मुश्रीफ यांच्याबद्दल कोल्हापुरातलं जनमत वाईट बनलेलं असताना गोकुळ दूध संघावर प्रशासक बसवून आधी या सहकारी संस्थेचं नीट ऑडिट व्हायला हवं होतं. संघाच्या संचालक मंडळानं नेमकं किती लोणी लाटलंय आजवर हे लोकांसमोर यायला हवं होतं. पण राज्यातलं हिंदुत्ववादी सरकार नेमकं कोणाला घाबरते माहीत नाही. प्रशासक हटवून लागली संघाच्या निवडणुकीची घोषणा झाली यांच्याकडून. त्यासाठी मुश्रीफांना सोबत घेत छत्रपती शाहू महाराजांच्या नावानं शेतकरी विकास पॅनलही बनवलंय. तर गोकुळ दूध महासंघ हा कसा भ्रष्टाचाराचा अड्डा बनलाय हे जनतेच्या निदर्शनास यावं यासाठी मागच्या काही महिन्यांपासून अनेक सामाजिक संस्था, अनेक सामाजिक कार्यकर्ते फॅक्ट्स आणि स्टॅटिस्टिक्स घेऊन लढतायत. तरी एकट्या हसन मुश्रीफांना गोकुळ आंदण देण्याचा जो घाट घातला जातोय तो राज्यातल्या सत्ताधारी सेना भाजपला कसा काय बरं चालतोय हे अनाकलनीय आहे. गोकुळमधला भ्रष्टाचार बाहेर आला तर कदाचित आताच्या सत्ताधाऱ्यांचे काही चेले चपाटे त्यात अडकणार आहेत हे सुद्धा निश्चितच आहे. आणि म्हणूनच गोकुळच्या दुधावरची मलई इतकी वर्ष खात आणि ती पचवत मोठ्या झालेल्या अनेक नेत्यांच्या राजकीय कारकिर्दी या धोक्यात आल्या असत्या. म्हणूनच कुठल्याही राजकीय पक्षाला गोकुळवर प्रशासक नकोय. गोकुळचं आजवरचं ऑडिट झालेलं नकोय. इथं नोकर भरती कशी होते, कशी झाली यावर चौकशी नकोय. कोणाचे नातेवाईक इथं पेरोलवर, गोकुळच्या पेरोलवर काम करतायत, भरती केले गेलेले आहेत, पण ते संस्थेसाठी खरंच काम करतात का की काम करतच नाहीत हे उघड झालेलं त्यांना नकोय. याचा अर्थ काय होतो तर हमाम में सब नंगे, या नंग्यांचा नवा नंगा नाच आता येऊ घातलाय. काही महिन्यातच होईल, 1-2 महिन्यात. चंद्रदीप नरके असोत किंवा शिवाजी पाटील असोत, यांच्या विरोधाला न जुमानता जुने नवे असे सगळेच एका पॅनेलमधून लढणार असं दिसतंय. यांच्या विरोधात तेच सतेज उर्फ बंटी पाटील उभे आहेत, ज्यांनी महाविकास आघाडीच्या शासन काळात स्वतः गृहराज्यमंत्री असताना, कोल्हापूरचं पालकमंत्री त्यांच्या हाताशी असताना, कोविड काळातही PPE किट घालून लोकांना मतदान करायला लावलं होतं. या महासंघाचं इलेक्शन करून घेतलेलं होतं. हमाम हा सगळ्यांना नागड्यांना आंघोळ करण्यासाठीच असतो हे का वेगळं सांगायला नकोय तुम्हाला. त्यावेळी त्या हमामात कोण कोण नागडे झाले होते यावर आता बोलून काय फायदा? आता कोण नागडं होतंय ते बघा. आजही अनेकांना हा हमाम खुणावतोय, तर याचं वाईट वाटतंय. खरं तर आज आपण आपल्या व्यासपीठावरून गोकुळमधला भ्रष्टाचार लोकांसमोर मांडू पाहत होतो. मागे 1-2-3 व्हिडिओ केले आपण त्यावर. कित्येक घुटणे में मेंदू असलेल्या लोकांना त्यात गोकुळची बदनामी दिसू लागली. म्हणे तुम्हाला आमच्या कोल्हापुरातलं मराठमोळं गोकुळ बाजारातून हद्दपार करायचंय, तुम्ही गुजरात्यांची सुपारी घेऊन अमूलला मोठं करायला निघालाय. घुटणे में मेंदू असला की असंच होतं. त्यामुळे त्यांच्यावर मला काही बोलायचं नाही. अहो, जी संस्था सहकाराच्या नावाखाली लुटली जाते, लुटणारा एक मिया आहे, यावर बोलायचंच नाही. कमाल आहे मग तुमच्या अस्मितेची. मराठमोळ्या कोल्हापुरातल्या या मराठी शेतकऱ्यांच्या दूध संघाच्या प्रॉडक्टचं महाराष्ट्रातल्या सगळ्याच जिल्ह्यात प्रमोशन झाले का? कधी विचार करून बघा. मी फक्त प्रमोशनबद्दल बोलतोय, वितरण तर लांबची गोष्ट आहे. महाराष्ट्रातल्या किती तालुक्यात, विशेषतः मराठवाड्यातल्या किती तालुक्यात, किती गावात गोकुळ दूध आणि गोकुळचे प्रॉडक्ट्स उपलब्ध आहेत हे मला सांगा. महाराष्ट्रात जिल्हे किती आणि त्यातल्या किती जिल्ह्यांमध्ये गोकुळ उपलब्ध आहे हे मला सांगा.
अहो साधा आपलं राज्य अजून तुम्हाला नीटचं ताब्यात घेता आलेलं नाहीये. राज्यातला दूध महासंघ आहे ना. मग परदेशात गोकुळचं उत्पादन जाणं तर लांबच राहिलं. त्यातही गल्फ कंट्रीत आखातात कुठे गोकुळ. मी तर वरचेवर दुबईला जात असतो. ऑफिस आहे दुबईला माझं. अबुधाबीला, शारजाला जातो. मला नाही दिसलं तिकडे कुठलं गोकुळचं प्रॉडक्ट. मग खास आखाती देशांना अनिवार्य आहे म्हणून हलाल सर्टिफिकेट का घेतलंय मी यांनी? तर हे सर्टिफिकेशन देणारी संस्था सरकारी आहे का? तर जमात उलेमा हलाल फाउंडेशन सर्टिफिकेशन नावाची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, जिच्यावर आरोप होत आहेत की या सर्टिफिकेशनसाठी जे पैसे चार्ज केले जातात ते टेरर फंडिंगसाठी वापरले जातात म्हणून. तर मान्य की हल्दीराम, पतंजली, डाबर पासून अगदी झंडू अशा सगळ्याच कंपन्यांना त्यांचा माल जेव्हा आखातात पाठवायचा असेल तर हलाल सर्टिफिकेशन घ्यावंच लागतंय, तेही या संस्थेकडून. आणि पतंजली सारख्या सनातनी जीवन पद्धतीचा दावा करणाऱ्या कंपन्यांनी ते हलाल सर्टिफिकेट घेतलेलं आहे. पण किमान त्यांची उत्पादनं आखातात त्या गल्फ कंट्रीजमध्ये जातात तरी. गोकुळचं काय? याच्यासारख्या अनेक कळीच्या मुद्द्यांवर सर्वसामान्य जनतेनं आवाज उठवायला हवा होता. पण गोकुळ हे एक सहकारी दूध उत्पादकांच्या संस्थांचं महासंघ आहे. सामान्य जनतेचं जनमत जागृत करून गोकुळच्या निवडणुका रोखणं हे अशक्य आहे. कारण त्या निवडणुकीतले मतदारच वेगळे आहेत. गोकुळचे सभासद असलेले जे काही लोक आहेत, म्हणजे ज्या संस्था आहेत, त्या संस्थांचे प्रतिनिधी तेच इथं मतदान करणार आहेत. तुम्ही आम्ही बोंबलून काही होणार नाहीये. उलट आपल्यावर गुजरातचे एजंट, अमूलचे एजंट असा आरोप मात्र होतोय. आम्हाला आमच्या राज्यातलं गोकुळचं दूध हे अमूलपेक्षाही जास्त खपलं असतं तर निश्चितच आनंद झाला असता. पण अमूल समोर गोकुळला स्पर्धेसाठी उभंही राहता येणार नाही, एवढी आपली उत्पादन क्षमता आहे आता सध्याची. अमूलशी स्पर्धा कसली करणार तुम्ही? उलट असंही म्हणता येईल, अमूल कशाला गोकुळला आपला प्रतिस्पर्धी मानेल? कारण त्याची तर झेप फार मोठी आहे. गोकुळ त्याच्यासमोर बच्चा आहे. आता या सगळ्या गदारोळात गाई गुरं कापून खाणारे जेव्हा गोकुळच्या मलईवर ताव मारायला उतरलेत ना, तेव्हा आमच्यासारखे डझनभर लोक जे महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी बोंबलतायत, त्यांना गुजरात्यांचे दलाल ठरवलं गेलं तर त्यात नवल ते काय आहे? होय, आहोत आम्ही दलाल. आहोत दलाल आणि ही दलाली करतोय ती महाराष्ट्राची अस्मिता टिकावी म्हणून करतोय. सहकारातून स्वाकार करणाऱ्या गबरूंना रोखायचंय म्हणून करतोय. महाराष्ट्रातल्या खऱ्याखुऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांचं भलं व्हावं म्हणून करतोय ही दलाली. पण आता आमचं म्हणून घेणाऱ्या सरकारलाही सामान्य जनतेचा हा आक्रोश दिसत नसेल आणि निव्वळ सोयीचं राजकारण करायचंय म्हणून त्या मियाच्या मांडीला मांडी लावून बसणं अपरिहार्य असेल त्यांच्यासाठी, तर उद्यापासून ही दलाली बंद. उद्यापासून कशाला, आजपासूनच बंद. शेतकरी जगेल नाहीतर कर्जबाजारी होऊन फासावर लटकेल. आपलं काम बनता, भाड में जाय जनता. त्यामुळे आमचाही तुम्हाला जय हिंद, जय महाराष्ट्र.